नमस्कार. मी मयूर गुर्जर. आज तारीख आहे 10 डिसेंबर 2025. पाऊण वाजून गेलेला आहे. आत्ता माझ्या अभ्यासामध्ये ज्या कंपन्या माझ्या समोर आलेल्या आहेत त्या कंपन्यांचा अभ्यास मी तुमच्या समोर आता मांडत आहे. अभ्यास मांडण्याच्या आधी मी एकदा क्लिअर करू इच्छितो की हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे. हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. तुम्ही कुठल्याही पद्धतीने माझ्या अभ्यासाचा वापर गुंतवणुकीचा सल्ला म्हणून केलात तर माझं रेकमेंडेशन असेल की तुम्ही स्वतःचा अभ्यास त्याच्यासाठी वापरावा. स्वतःच लॉजिक वापरा आणि मग गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घ्या. माझा अभ्यास जो काही मी मांडणार आहे तो प्युअरली इंट्राडेच्या दृष्टिकोनातून मांडणार आहे. कुठेही पोझिशनल ट्रेड्स याच्यामध्ये नाहीयेत. तर आपण पहिली कंपनी बघूया, सायंट. सायंट हा माझ्या दृष्टिकोनातून आत्ताच्या क्षणी खाली जाण्यासाठी तयार झालेला ट्रेड आहे. कालही आपण माझ्या अंदाजाने सायंट बघितलेला होता आणि तेव्हाही मी म्हणलेलं होतं की हा फ्लक्च्युएट होणार. काल दिवसभरात तो फ्लक्च्युएट झाला. आत्ताच्या क्षणी मात्र तो डाऊनवर्ड मुवमेंटसाठी तयार आहे. म्हणजे त्याच्या प्रोबॅबिलिटी जर सांगायला गेलं तर साधारणतः आपण म्हणू शकतो 20% अपवर्ड प्रोबॅबिलिटीज आहेत आणि 80% डाऊनवर्ड प्रोबॅबिलिटीज आहेत. त्याच्या पुढं एनएचपीसी. एनएचपीसी आत्ताच्या क्षणी जरी वर गेलेला असला आणि थोडंसं अजून वर जाण्याची त्याची तयारी असली तरी अजून सुद्धा थोडासा वेळ त्याला लागणार आहे. तो काही लगेच अपवर्ड मुवमेंट दाखवेल अशातला भाग नाहीये. थोडासा म्हणजे साधारणतः 1-1.5 तासाचा कालावधी किंवा 2 तासाचा कालावधी तो घेईल आणि त्याच्यानंतर अपवर्ड मुवमेंट दाखवण्यासाठी तो तयार होईल असं मला वाटतंय. त्याच्या सुद्धा प्रोबॅबिलिटीज मोर दॅन 80% ह्या अपवर्ड मुवमेंटसाठीच्या आहेत आणि फक्त 20% प्रोबॅबिलिटीज डाऊनवर्ड रिस्कच्या आहेत. हा सायंटच्या बरोबर उलटा आहे. सायंट थोडासा खाली जाण्यासाठी तयार झालेला आहे. हा आत्ताच्या क्षणी वर जाण्यासाठी तयार होतोय. फक्त तो ऑलरेडी थोडासा वर गेलेला आहे. थोडा वेळ घेईल तो आणि मग वर जाईल. पुढचा आहे आयओसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला आजचं सेशन नाही, उद्याच्या सेशनची सकाळ होईल बऱ्यापैकी ग्रिप घ्यायला अपवर्ड मुवमेंटला. आता तो बऱ्यापैकी वर गेला, थोडासा तो फ्लक्च्युएट झाला, रेस्ट घ्यायला खाली आला. काल माझ्या अभ्यासामध्ये साधारणतः मला अंदाज आलेला होता की हा फ्लक्च्युएट होणार आहे म्हणून. फक्त हा आता मुवमेंट दाखवायला थोडासा वेळ घेणार आहे. त्याच्या प्रोबॅबिलिटीज 75% अपवर्ड पोटेन्शियल आहे आणि 25% डाऊन साईड रिस्क आहे. त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथून पुढे जावं लागणार आहे. तिथून पुढचा माझ्या समोर आलेला शेअर आहे तो म्हणजे लोढा. लोढा हा थोडासा खाली येणार आहे सुरुवातीला. तो बऱ्यापैकी, अर्थात बऱ्यापैकी नाही पण थोडासा वर गेलेला होता. गेल्या 4-5 दिवसांमधली त्याची जर ट्रॅजेक्टरी बघायला गेली तर तो खालीच आलेला आहे. पण तो अपवर्ड पोटेन्शियल साठी तयार होतोय. त्याला आजच्या दिवसाचा सेशन म्हणजे जो काही उरलेला सेशन आहे तेवढा वेळ थोडासा लागेल त्याला प्रिपरेशन करायला. पण हा इव्हेंच्युअली वर जाणार आहे. परत सांगतो, अपवर्ड पोटेन्शियल याचा 75% प्लस प्रोबॅबिलिटीज आहेत आणि डाऊनसाईड रिस्क 25%च्या आसपास याच्या डाऊनसाईड रिस्क आहेत. 20-25% डाऊनसाईड रिस्क. आणि शेवटचा शेअर माझ्या अभ्यासामध्ये आत्ताच्या क्षणी आहे तो म्हणजे आरबीएल बँक. आरबीएल बँक कडे पुढच्या तासाभरात लक्ष ठेवा. हा काहीतरी मुवमेंट दाखवेल. थोडासा हा त्रास देणार. थोडासा हा फ्लक्च्युएट नाही होणार. हा साइडवे मॉडरेशन मॉडरेट असं मॉडरेट मुवमेंट मध्ये अडकणार. हा काही फार मोठ्या मुवमेंट नाही दाखवणार आहे. पण त्याच्यानंतर मात्र तासाभरानंतर हा मला असं वाटतंय की हा अपवर्ड मुवमेंटला सुरुवात करू शकेल. अपवर्ड पोटेन्शियल त्याचं 80%च्या आसपास प्रोबॅबिलिटीज आहेत आणि 20% डाऊन साईड रिस्क आहे. हे गृहीत धरून तुम्ही ट्रेड घ्यायचा काय कसं हे ठरवायचं आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही हे मी माझा अभ्यास तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्ही तुमचा अभ्यास वापरायचा आहे
आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवायचं आहे की आपण कुठल्या कंपनीमध्ये कशी गुंतवणूक करायची आहे. हा कुठल्याही पद्धतीने ऍडव्हायझरी किंवा अनालिसिस नाहीये. हा फक्त माझा अभ्यास मी तुमच्या समोर मांडतोय. माझी आवड, माझा आनंद म्हणून मी अ, माझा अभ्यास सगळ्यांसमोर मांडतोय. माझ्या अभ्यासाचा वापर जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंगसाठी करणार असाल तर तुम्ही तुमचा स्वतःचा अनालिसिस, तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास त्याच्यावर लावणं महत्वाचं आहे. कारण शेवटी पैसा तुमचा आहे. जो माणूस स्वतःचा अभ्यास करून स्वतःच्या पैशाची गुंतवणूक करतो तोच मार्केटमध्ये सेफ राहतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्लस मार्केटच्या काही रिस्क असतात, ते रिस्क फॅक्टर तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यामुळं तुम्हाला गुंतवणूक करताना खूप सावधपणे आणि विचार करून करायची आहे. मला खात्री आहे माझे जे काही अभ्यास आहेत हे तुम्हाला इन्साइटफुल ठरलेले असतील. एक तुमच्या ट्रेडिंगमध्ये मदत म्हणून तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तुम्हाला जर काही तुमच्या कंपन्यांचे अभ्यास तुम्हाला असं वाटत वाटत असेल की एक सपोर्टिव्ह अनालिसिस अनालिसिस नको शब्द वापरायला आपण, एक सपोर्टिव्ह गायडन्स तुम्हाला पाहिजे, एक सपोर्टिव्ह ओपिनियन तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. माझा अभ्यास तुम्हाला कसा वाटला हेही तुम्हाला सांगायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. धन्यवाद.